तालुक्यातील मनेगाव येथे महिला बचत गटाने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन बायप संस्थेच्या मदतीने महेंद्राच्या प्रेरणा प्रकल्पाअंतर्गत केले होते। या प्रसंगी महिला बचत गटातील सदस्यांना युवा मित्र संस्थेच्या सर्वेसर्वा मनीषा पोटे यांचे महिला सक्षमीकरण या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले। विशेष बाब म्हणजे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात वृक्ष संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येऊन 200 महिलांना कुंडीसह आकर्षक झाडांचे वाटप करण्यात आले। आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना इथे एवढं छान नटून थटून आलेलं बघून खूप छान वाटलं। त्याच्यावरूनच कळतं की तुम्हाला किती उत्साह आहे या सगळ्या कार्यक्रमाचा आणि सगळं घरातलं काम करून इतक्या आनंदाने तुम्ही इथे येऊन बसले आहे। मला खूप बरं वाटलं, कारण असं चित्र खूप कमी दिसतं की बायकांना सारखं बोलवावं लागतं, अगं ताई चल ना, अगं ते सांगत राहतात की नाही ग बाई माझं अजून हे काम व्हायचं आहे, मग मी येईल, तुला काय काम आहे, तुला काय लागतं, असे प्रश्न पुष्कळ गावांमधून आणि महिलांमधून येत असतात। पण तुम्ही ज्या आनंदाने इथे येतात ते सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद आहे, हसू आहे, छान छान साड्या वगैरे घालून तुम्ही येऊन बसले आहे, त्यामुळे तुमच्यासाठी एक खूप छान दिवस आहे। आणि या दिवसाच्या मी तुम्हाला एक तर खूप छान शुभेच्छा देईल की हे काही भालेराव ताई आहेत, नंतर भोजने काका आहेत, हे जे काही सपोर्ट करतायत तुम्हाला, हा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे। बचत गट कुठे नाही आहे, बचत गट सगळीकडे, जिकडे कुठे जाल त्या प्रत्येक गावामध्ये किंवा कुठल्याही महिलेला जर विचारलं की तू कुठे आहे का ग बाई संघटनेत वगैरे, नाही मी बचत गटामध्ये आहे, बचत गटाची तुला काय काय माहिती आहे, तर ती सांगते मी महिन्याच्या मीटिंगला जायला मला काही वेळ नाही, मी काही एवढी रिकामी नाही, मी फक्त माझे ना 100 रुपये देऊन टाकते। आणि बचत गट चालवणं ही फार मोठी गोष्ट आहे, इतकं मोठं चॅलेंज आहे। कारण सुरुवातीला जेव्हा बचत गट उभे राहतात आणि जी महिला त्याच्यामध्ये पुढाकार घेते, मला असं वाटतं तिला जेवढं नैराश्य येतं तेवढं कोणालाच येत नसेल। ती दारात त्या बाईच्या पैसे मागायला गेली की लगेच ती बाई म्हणते हा आली आता हिला 100 रुपये काढून द्यायचे, आता ही बँकेत जाईल, हिला ना नक्की काहीतरी फायदा असेल, हिला काही मिळाल्याशिवाय ही फुकटच्या चक्रा मारते का माझ्या घरी, तिला ना बायपने काहीतरी दिलेलं असेल, आपल्याला माहित नाही। म्हणजे इतक्या चर्चा करतात, पण तिला असं वाटत असतं की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण या महिलांना पुढे नेऊ, काहीतरी व्यवसाय करू, आणि त्या प्रेरणेने ती बाई तयार होते। पण बाकीच्या महिला तिला कायमच काही ना काही टोचत राहतात। बाईचं एक गर्भाशय आणि लिंग सोडलं तर बाईचे अवयव कुठलेही वेगळे नाही। तुम्हाला असं दिसतं का की बाई जर सकाळी पोळ्या करते, धुणं भांडे करते, पोरांचं आवरते तर तिला 4 हात आहे? ती नाही करत, ती सगळ्या प्रकारचे कामं करते, मल्टीटास्किंग करते। आपण एकच एक काम करतो का हो? असं समजा आपण पोळ्या करतो तर पोळ्याच करत राहतो का? नाही, आपण एकीकडे भाजी टाकतो, एकीकडे एखाद्या मुलाला कपडे काढून देतो, नवऱ्याच्या काही डिमांड असेल तर त्याचा एखादा पाहुणा आला तर चहा करतो। आपण जे काम करतो ते मल्टीटास्किंग करतो, एका वेळेला 4-5 कामं करण्याची कला ही फक्त बायकांकडे असते। आणि बायकांना मासिक पाळीच्या मुळे एक मोठी सृजन क्षमता आहे। म्हणजे आज आपण म्हणतो की बायका सगळं काम करतात, बायका जहाज चालवतात, बायका विमान चालवतात, बायका राष्ट्रपती होतात, पंतप्रधान होतात, सगळं करू शकतात, पुरुषांच्या बरोबरीने सगळं करू शकतो। पण कुठलाही पुरुष बाईची बरोबरी कधीच करू शकत नाही। बायका पुरुषांची बरोबरी करतात, पुरुष नाही कधी करू शकत। एखादा पुरुष जर म्हटला मी ना बायकांसारखा आता पोर जन्माला घालतो, तर त्याला शक्य आहे का हो? त्याला कधीच शक्य नाहीये ही गोष्ट, तसंच असतं। आणि त्यामुळे पुरुषांपेक्षा बायकांची मानसिक शक्ती, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मेंटली पॉवर आणि फिजिकली पॉवर, म्हणजे शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता, ही पुरुषांपेक्षा कधी पण जास्तच असते। कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता बाईची पुरुषापेक्षा नक्कीच जास्त असते आणि तिच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे। एक गोष्ट आणखीन आहे की या कामाबरोबर मला आणखीन एक गोष्ट अशी जाणवायची की युवा मित्रचे पण 45 बचत गट होते आणि आजही आहे। पण बचत गट करत असताना माझ्या असं एक लक्षात आलं
की बचत गटाचं जे कर्ज आहे, म्हणजे मी ज्या गावांमध्ये एक तर सकाळी लवकर जावं लागायचं, कारण बायकांच्या वेळेत जायचं, त्यांनी शेतात जायचं असायचं बायकांना, किंवा मग संध्याकाळी घरी परत आल्यावर जायचं. तर दोनच वेळ असायच्या, एक तर सकाळची नाही तर संध्याकाळची. कुठल्याही वेळेला जा, बाईच्या मागे काम हे व्हायचं. आणि बाई ज्या क्षणी मीटिंगला येऊन बसली तर एक तर खूप पुरुष असे देवळाच्या जाळीत मध्ये येऊन उभे राहायचे आणि एक तर सारखं त्या बायकांना डिस्टर्ब करायचे. अय उठा, जेवायला वाढ, जेवायला कोण वाढेल मला, चाल घरी, काय मीटिंग मध्ये बसती, तू काय कलेक्टर होणार आहे का. ते बाकीच्या बायका पण खूप डिस्टर्ब व्हायच्या. त्याला सुरुवात करायची किती 836 रुपये, त्याला 1 रुपये व्याज नाही, म्हणजे 12 महिन्यात तुझं 10,000 रुपयाचं कर्ज मोकळं होतं. आणि पुढच्या 3 महिन्यात ती शेळी तिला ते पिल्लं पण होतात आणि पुढच्या 3 महिन्यात म्हणजे 6 महिन्यात तुझ्या हाताला पैसे मिळायला लागतात. असं करायला सुरुवात केल्यानंतर मग आणखीन एक गोष्ट आली लक्षात की शेळ्यांची मरतूक होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे जसं गाईला, म्हशीला, बैलाला पटकन डॉक्टर आणला जातो तसं शेळीसाठी आणला जात नाही. आणि म्हणून मग आम्ही काय केलं की जसं आपण आपल्या घरात बाळ जन्माला आलं की त्याचं वर्षभर लसीकरण करतो, तसं मग शेळीचं पण लसीकरण करायचं. प्रत्येक सीझननुसार तिला त्या लसी दिल्या की ती शेळीचा आजारी पण पडत नाही आणि ती मरत पण नाही. समजा एखादी मेलीच, आता त्याचे काही नॉर्म्स आहे ते आम्हाला मान्यच करावे लागले, पण आम्ही शेळीचा विमा काढणं ही एक नवीन डोक्यात कल्पना आणली की त्या शेळ्यांचा आपण विमा काढायचा, तिला बिल्ला मारायचा. समजा ती शेळी काही कारणाने मेली तर 5,000 रुपये तरी त्या बाईला मिळतील. तुम्हाला मी सांगते, मी ज्या गावांमध्ये या शेळ्यांची मीटिंग घ्यायला जायची ना, तर ज्या लोकांना हे आवडत नव्हतं, विशेषतः पुरुषांना, ते म्हणायचे या बाईला म्हणा तू 7-8 शेळ्या पाळून बघ, ही बाई पागल आहे, आपल्याच बायांना पागल बनवती, येड्यांचा धंदा आहे, ही काहीतरी विम्याचे पैसे घेत असेल. आता 250 रुपये जर विम्याची कंपनी, त्याच्यात मी काय खाणार आहे, आणि ते मला पुरेल का 250 रुपये खायला तरी. पण ते असं सगळे प्रकार होत होते, लोक वेड्यात काढत होते. पण महिलांना एक प्रकारचा खूप विश्वास निर्माण झाला होता की नाही आपल्याला हे शेळीपालन करायचं. शेळीपालनामध्ये असं एक उद्दिष्ट ठेवलं की साधारण 2 वर्षात एका बाईच्या गोठ्यामध्ये 10 ते 12 शेळ्या आल्याच पाहिजे, म्हणजे झाल्या पाहिजे. त्या वाढवत न्यायच्या आहेत. ज्यांच्याकडे गोठा आहे त्यांना शेळीसाठी पैसे दिले, ज्यांच्याकडे गोठा नाही आहे त्यांना गोठा बांधून दिला, त्याचं एक स्ट्रक्चर उभं केलं. मग ते स्ट्रक्चर उभं केल्यानंतर हळूहळू परतफेडीची पण बायकांना सवय लावली आणि त्या बायकांनी पण प्रामाणिकपणे ते पैसे परत करणं सुरू केलं. आता प्रश्न आला की शेळ्या वाढल्या, पण आता जर त्यांना काही विकायचं असेल तर कोणाला द्यायच्या, मग त्या खाटकाला द्यायच्या. आपल्याकडे एक म्हण आहे की खाटकाने हात लावलेली शेळी जगत नाही. मग आम्ही त्या खाटकांच्या मागे मी फिरायला सुरुवात केली की तू नेमकं काय करतो, असं करतो का. ते खाटी काही माझ्याशी काही सरळ बोलत नव्हते. ते म्हणजे तुम्हाला काय करायचं बाई, तुम्ही तुमचं काम करा ना बाई, आमच्या काळाला मागे लागतं. मी म्हटलं नाही रे दादा, मला समजून सांग तू, मला ना थोडंसं शोध घ्यायचं आहे. पण त्यांनी मला सांगितलं की जेव्हा मी अशी शेळी उचलतो तेव्हा तिची जी शीर आहे ती मी दाबून टाकतो. ती दाबल्यानंतर पुढचे 2 दिवस शेळी खातही नाही आणि पाणी पण पित नाही आणि तिसऱ्या दिवशी शेळी मरते, बाकी मी तिला काहीच करत नाही. म्हटलं पुढं. मग मी हे ते सगळ्या महिलांना सांगायला सुरुवात केली, जरी शेळी विकायची झाली तर खाटकाला जवळ येऊ द्यायचं नाही, लांबून बोलायचं, अंगाला हात लावायचा नाही. मग वजन काटे घेतले, वजन काटे घेऊन वजनावर शेळी कशी विकायची ते शिकवलं. मग काय झालं की शेळींचे आजार वाढायला लागले. मग बायकांच्या लक्षात आला तर शेळी शिंकली, आज तिला ताप आला. आमच्याकडे प्रोजेक्टमध्ये 2-3 डॉक्टर होते, तेवढ्यांना काही ते एवढ्या शेळ्या आवरत नव्हत्या. मग आम्ही प्रत्येक ठिकाणी गावामध्ये जशी आपली आशाताई असते तशी प्रत्येक गावामध्ये एक पशुसखी तयार केली आणि त्या पशुसखीला 4-4 दिवसाचे पूर्ण शेळीच्या आजाराची ट्रेनिंग दिली की शेळीला हा आजार झाला तर तू कुठलं औषध द्यायचं, कधी तू तिला इंजेक्शन द्यायचं, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि जास्त मोठा प्रॉब्लेम असेल तर तुझ्याबरोबर डॉक्टर पण येईल, अशा पशुसखी प्रत्येक गावामध्ये तयार केल्या. मग त्या पशुसखींच्या माध्यमातून काय झालं की गावामधला सगळा डेटा आमच्यापर्यंत यायला लागला की आज इतक्या शेळ्या व्याल्या, इतक्या विक्रीला आल्या आहेत, इतक्या आमका आहेत. मग आता शेळ्या विकायच्या कुठे. मग ते झालं.
आता शेळ्यांना विकायचं, शेळ्यांच्या लेंड्यांचं काय करायचं, शेळीच्या दुधाचं काय करायचं, हजार प्रश्न उभे राहिले. मग शेळ्यांच्या लेंड्यांचं खत कसं करायचं त्या महिलांना शिकवलं, त्यांच्या घरी जाऊन त्याचे डेमो लावले. मग आता शेळीच्या दुधाचं काय करायचं, मग शेळीचं दूध त्याचा अभ्यास केला. मग असं लक्षात आलं की आईच्या दुधानंतर कोणाचं दूध योग्य आहे तर ते शेळीचं आहे. कारण शेळी किती प्रकारचा पाला खाते, किती प्रकारच्या वनस्पती खाते. मग ते एड्स असेल, TB असेल, अशा अनेक आजार, आता आपण हा पाहिला चिकनगुनिया असेल, तर या सगळ्या आजारावर प्लेटलेट जर वाढवायचे असतील तर शेळीचं दूध हे सगळ्यात चांगले आहे. मग त्याचं मेडिसिनल जे काही व्हॅल्यू आहे ही फार मोठी आहे. पण आपली शेळी किती दूध देते, साधारण अर्धा लिटर 1 लिटर, त्यामुळे तिची किंमत जास्त आहे. तर आम्ही या सगळ्या जेवढ्या आमच्याशी जोडलेल्या महिला आहे, या महिलांची एक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, शेतकऱ्यांची कंपनी, म्हणजे महिला शेतकऱ्यांची कंपनी उभी केली, जिचं नाव आहे सावित्रीबाई फुले महिला शेळी पालक प्रोड्युसर कंपनी. या प्रसंगी व्यासपीठावर सरपंच संगीता शिंदे, ग्रामपंचायत सदस्या आणि बचत गटाच्या प्रमुख शोभा भालेराव, ग्रामपंचायत सदस्या कविता आंबेकर, बायप संस्थेचे सिन्नर विभाग प्रमुख सुनील घुगे, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट CD भोजने उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी मनीषा पोटे यांनी प्रत्येक महिलेला स्वावलंबी बनत स्वतःचा विकास साधावा, तसेच बचतीसोबत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे शेळी पालन व्यवसायातून प्रतिमाह महिलेला किमान 10,000 रुपये उत्पन्न मिळवण्याची किमया साधता येत असल्याने तो व्यवसाय निवडण्याचे आवाहन केले. या प्रसंगी बायपचे सुनील घुगे, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे ॲडव्होकेट CD भोजने यांनी महिलांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. यावेळी महिलांनी विविध गाणी सादर करत विविध खेळाचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया सोनवणे यांनी केले, तर आभार दीपाली सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बायपचे विवेक देवरे व दिगंबर चौधरी, कमलाकर भारेराव, दिगंबर सोनवणे आदींनी विशेष परिश्रम घेतले. SN न्यूजसाठी सुरेश कपिले. छंद नाही नामाचा, देह काय कामाचा, छंद नाही नामाचा, देह काय कामाचा, जाणे तुला जन्म दिला त्याला तू विसरला, जाणे तुला जन्म दिला त्याला तू विसरला, छंद नाही नामाचा, देह काय कामाचा, छंद नाही नामाचा, देह काय कामाचा, तुला नाही ज्ञानबुद्धी
आनंद मला कन्हैया लागला चित्त संसारी लागत नाही झाले बदनाम देवा तुझ्या पायी चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही भर झोपेतून बर झोपेतून डचकन उठले सावळी मूर्ती समोर दिसते सावळी मूर्ती समोर दिसते या कृष्णाला या कानाला सांगावं काही आकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार मायेचा सागर जीवनाकार मायेचा सागर जीवनाधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवन वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार सोडा रे अभिमान हरीचे नाम आता तरी ज्ञाना या मुखाने राम म्हणाना गर्व रावणाने केला तो सीता चोरीला गेला रामाने मारिले बाण घेतले प्राण आता तरी ज्ञाना या मुखाने राम म्हणाना सोडा रे अभिमान हरीचे नाम आता तरी घ्याना त्या मुखाने राम म्हणाना गर्व दुर्योधनाने केला तो द्रौपदी छाण्यास गेला सोडा रे अभिमान हरीचे नाम आता तरी घ्याना या मुखाने राम म्हणाना गदाभिमाने मारिली घेतला प्राण आता तरी ज्ञाना या मुखाने राम म्हणाना नारी जन्मी का हा शाप कंठ दाटून येतो आई मी जाते का सासरी पोरी जन्मी का आई जाते मी सासरी नारी जन्मी का हा शाप कंठ दाटून येतो आई जाते मी सासरी पोरी जाते का परक्या घरी नवी नाती ही जोडूनी जुनी नाती ही सोडूनी प्रेमाची नाती ही जोडूनी मायेची नाती ही सोडूनी पोरी जाते का परक्या घरी नारी जन्मी का हा शाप कंठ दाटून येतो आई जाते मी सासरी नाथा विठ्ठला दावाता कंठ माझा सुकला पांडुरंग पंढरीनाथ विठ्ठला दावाता कंठ माझा सुकला एकनाथ घरी हरी पाणी भरता हरी माझा दमला धावाता कंठ माझा सुकला पांडुरंगा पंढरीनाथ विठ्ठला धावाता कंठ माझा सुकला जनाबाई घरी हरी दळण दळे जनाबाई घरी हरी दळण दळे दळण दळता हरी माझा दमला
काम चालू केलंय, खरंच त्यांचं वंदन आहे. त्यांचा पण सत्कार मला करायचा आहे असं, म्हणजे त्यांचा सत्कार मला ग्रामपंचायतीमध्ये ट्रॉफी देऊन करायचा आहे. पण आज सर्व महिलांसमोर पण मी त्यांचा सत्कार करते असं. फोटो आमच्या या सर्व कार्यक्रमाचं मनापासून सांगते का या सर्व कार्यक्रमाचं आमचं नियोजन आमच्या बालेराव मॅडम खूप चांगल्या प्रकारे करतात. त्यांच्यामुळे आज एवढ्या महिलांना उपस्थित आहे. त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून जोरात स्वागत करा. बालेराव मॅडम यांचा सत्कार. सर्वप्रथम सर्व उपस्थित महिलांना आजच्या या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सन्माननीय व्यासपीठ, खरं सांगायचं तर बोलण्यासारखं खूप आहे मणेगावच्या याच्यात, पण आज वेळेअभावी म्हणजे खूप आनंद होतो की जेव्हा आम्ही 2015 साली या गावात काम करायला सुरुवात केली तर मोजक्या काही एक 20-25 महिलांपर्यंत आम्ही मर्यादित काम सुरू केलं होतं. सुरुवातीला आम्ही शेतीच्या संदर्भात माहिती देत गेलो. हळूहळू गावाच्या दृष्टिकोनातनं काही कामं होत गेली. पाणलोटाचं असेल, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात असतील, अशा प्रकारचे कामं आपल्या बायकमार्फत या मणेगावमध्ये झाले. पण सर्वात महत्त्वाचं म्हणायचं की जेव्हा आम्ही काही असे कार्यक्रम ऑर्गनाईज करायचो तर त्यावेळेस आम्ही स्वतःहून इथं ते मंडपाला शोधायचो, हे करायचं ते करायचं. आता पूर्ण चित्र बदललंय. आम्ही फक्त येतोय, पूर्ण कार्यक्रमाचा सेटअप रेडी असतो. हीच आमच्या खरं तर कामाची पावती आम्हाला मिळाली असं बोलून पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, जगाच्या माई सिंधुताई सटपाळ, सावित्रीबाई फुले यांना वंदन करून व्यासपीठावर श्री बोटे मॅडम, आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच शिंदेताई, ॲडव्होकेट भोजने साहेब, घोगे साहेब, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि या हळदी कुंकाचं आयोजन करणाऱ्या आपल्या झाशीची राणी भालेरावताई, या सगळ्यांचं मी नामोल्लेख करून माझे 2 शब्द आहे त्याला मी सुरुवात करतो. मला ही दुसऱ्यांदा संधी आलेली आहे आपल्यासमोर बोलायची. मागे एकदा मला मॅडमनी बोलवलं होतं हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला. हे जे बायप संस्थेचं काम आहे हे खूप चांगल्या पद्धतीनं कौतुकास्पद असं चाललेलं आहे आपल्या गावामध्ये. आज आपल्याला मोठे मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. तुम्हाला आवर्जून काही गोष्टी गावात काय घडतं या महिलांना माहीत नसतं. आपले घरचे लोक आपल्याला काही माहिती देत नाही. 2015 ते 16 साली ज्येष्ठ नागरिक संघाने या युवा मित्र मंडळ यांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये बरीचशी अशी नाले साफसफाईची कामं केली. त्यांनी आपल्याला मोफत अवजारं दिली होती. त्याप्रमाणे चांगलं काम झालं. 16-17ला चांगला पाऊस झाला. आपल्याकडे शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळालं. या सगळ्या माध्यमातून आपल्याला युवा मित्र मंडळ आणि जी बायप संस्था आहे यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे. मी या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. मला आजच्या या तुमच्या हळदी कुंकाच्या समारंभामध्ये एवढंच आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे की आपलं गाव तुम्ही या माध्यमातून काहीतरी विकास कामं करतायत ना, बरोबर आहे ना? बोललं पाहिजे, बोला. तर या माध्यमातून तुमच्या शेवटी आमचा संघ आहे. आमचं एकच काम आहे की या गावाच्या विकासासाठी जे जे आम्हाला करता येईल ते आम्ही कामाच्या स्वरूपात करणार आहोत. आणि हे तिन्ही संघटना जर एकत्र आल्या तर मणेगावचे अनेक जटिल प्रश्न आहेत. मला विश्वास आहे की ते प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. आजच्या या बायप संस्थेच्या मदतीनं, महेंद्र आणि महेंद्र यांच्या मदतीनं जी काय पाळण्याची दोरी ज्या महिलेच्या हातात आहे ती जगाचा उद्धार करते. जिजाऊ नसती तर शिवाजी नसता, शिवाजी नसता तर हे स्वराज्याची स्थापना झाली नसती. त्याप्रमाणे
तुम्ही महिला जर ह्या विकासात नसाल तर हा विकास अपुरा राहील. म्हणून तुमचं योगदान अनेक मार्गाने खूप तुम्ही कामं केलीत आणि करणार आहोत. आपल्याला फक्त महिला बचत गट आणि त्यामधून मिळणारा फायदा हे करायचं नसून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण, महिला बळकट कशा होतील, महिलेच्या हातात 2 पैसे कसे खेळतील याच्यावर भालेराव मॅडम, निरनिराळ्या संस्था, ग्रामपंचायत आम्ही वृद्ध विचार करत आहोत. लवकरच तुमच्या हातामध्ये काही योजना येतील आणि तुम्ही वेळात वेळ काढून, तुम्हाला चूल बघायचंय, मूल बघायचंय, शेती बघायची, आम्हाला माहिती आहे. सगळ्यात जास्त महिलेच्या अंगावर खूप असे कष्टाचे डोंगर असतात याची कल्पना आम्हाला आहे. परंतु त्यातून भालेराव सारख्या आमच्या महिलेने तुम्हाला प्रेरणा देऊन, तुम्हाला फुंकर घालून आणि तुम्हाला उत्तेजित केलेला आहे. त्याचा या गावाने बघा, वटवृक्ष किंवा वृक्ष लागवड, वटवृक्ष कधी होतो, आधी त्याचं रोपटं लावावं लागतं. जवळपास 400 झाडं, बरोबर, जवळपास 400 झाडं, त्याच्यापेक्षा जास्त झालेत. कोणी 10 जाळ्या दिल्या, कोणी 2, एका जाळीची किंमत आहे 200 रुपये. अशा तुम्ही 500 जाळ्या गुणिले 200 करा, किती लाख रुपये होतात. एवढे पैसे लोकांनी दिले. तुम्ही घेताल किती 2 कराने, तुम्ही 2 हाताने किती घ्याल. देणारे खूप आहे हो, न देणाऱ्यांचा विचार करू नका. देणाऱ्याला मन श्रीमंत लागतं, परिस्थिती नाही लागत. मी जेवायला बसलो, माझ्या ताटामध्ये एक भाकरी आहे आणि पाहुणा आला, टोपल्यात माझ्या काही नाहीये, पण मला जर त्याला जेवण द्यायचं असेल तर मी त्याला विचारणार नाही जेवतो का. पटकन उठेल, ताट आणेल, अर्धी भाकरी त्यातून काढेल, भाजी काढेल, त्याच्या पुढे ठेवेल. हे मन लागतं. किती गरीब आहात आणि किती श्रीमंत आहे, देण्याची दानत लागते. आणि ती दानत तुम्ही तुमच्या मुलांमध्ये, तुमच्यामध्ये तयार करा. गावाचा विकास दूर नाही. एक खूप मोठी बातमी देण्यासाठी मी इथे आलेलो आहे, खूप मोठी. 10 लाखाचा प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये एक पाण्याचा टँकर आणि नवीन टँकर आज आम्ही उभा केलेला आहे, ताब्यात घेतलेला आहे, तिथूनच आलो. जेव्हा मला माहिती आहे की मला खाली हात जायचंय, काही लोक म्हणतात मला खाली हात जायचंय, परंतु शेजाऱ्याला चहा पाजायची त्याची दानत नसते. बोलायचं एक, करायचं एक. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. जे तुम्हाला 10 रुपये 5 रुपये देतात त्यांच्याकडे लक्ष द्या. ज्यांच्या घरी अमाप संपत्ती आहे परंतु जे गावासाठी 5 रुपयाची किंवा 500 रुपयाची पावती फाडत नाही, त्यांचा विचार करू नका. आपल्याला पुढे जायचंय. तो पाण्याचा टँकर मनीषा ताईंबरोबर बोललो, त्यांच्या हातानेच उद्घाटन करणार. आम्हाला राजकीय लोकांच्या हाताने उद्घाटन करायचं नाही. वृक्ष मित्र कपिले असतील, जो रात्रंदिवस ध्यास केला त्यांनी आणि गाडी तयार केली पाण्याची. आम्ही टँकर घेतला, झाडं आम्ही जगवणार. झाडं लावतानाच आम्ही एक निश्चय केला की झाडं लावायची असेल त्याला कंपाऊंड पाहिजे. कंपाऊंड केल्यानंतर महिलांच्या मदतीने त्याची खुरपणी झाली पाहिजे. माझ्याकडून खत, माती, पाणी मिळणार आहे हे मी मॅडमला सांगितलं. तुम्ही काळजी करू नका, पैशाची तर अजिबात काळजी करू नका. ही झाडं सगळीच्या सगळी जगली पाहिजे. आणि या 5 वर्षामध्ये या ग्रामपंचायतीने काय केलं हे लोकांना दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही काम करत आहोत. महिला आणि त्यांच्यासाठी आणखी बऱ्याच काही स्कीम आहे, परंतु आम्ही आज त्या योजना कागदावर ठेवलेल्या आहे. एक योजना सफल झाली, त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं समाधान झालं तरच आम्ही योजना तुमच्या पुढे दुसरी ठेवणार आहे. आधी काय बोलत नाही. तुमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही येऊन एक प्रकारे हस्तक्षेप केला, परंतु ताईंनी आम्हाला सांगितले की तुम्ही पितृतुल्य आहात, आशीर्वाद देण्यासाठी आमच्या कार्यक्रमाला या. म्हणून मी आलो, सहकार्यानं आणलं आणि इथेच थांबतो.